आणि महाराजांचं काम जे होतं ते त्याच्यावरच आयत्या पीठावर रेगोट्या पडलं जातं असं आमचं मत आहे. संजीवराजेंनी पण यावेळेस उमेदवारी मागितलेली आहे पक्षाकडे, काय वाटतंय? बाबा तर एक नंबरच, त्यांच्याबद्दल काय बोलायचं. सध्या रामराजेंनंतर तेच फलटणचे धुरा एक व्यवस्थित आणि ते पायाला बिगरी लावून काम असतं. बाबांच्या बद्दल 100% बाबा असतील तर एक आनंदच आहे. नमस्कार, टुडे 9 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आगामी लोकसभा निवडणुका 2024च्या निमित्तानं आपण माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहोत. तर आज आपण ऐतिहासिक अशा फलटण नगरीमध्ये आलेलो आहोत. या नगरीचा इतिहास जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर स्वराज्याच्या पहिल्या महाराणी साहेब म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी सईबाई महाराज यांचं हे माहेर आहे. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवरायांची थोरली कन्या सखुबाई महाराणी साहेब यांचं हे सासर आहे. तर आज आपण फलटणमध्ये जाणार आहोत, इथल्या आठवडी बाजारात, आणि इथल्या ग्रामस्थांना, इथल्या मतदारांना विचारणार आहोत. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या भागात काय काय विकास कामं केली, इथल्या समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत, मतदारांशी आपण संवाद साधणार आहोत. खासदार कोण असावा हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर चला जाऊया फलटणच्या आठवडी बाजारात. या ठिकाणी एक ताई आहेत, आपण यांना विचारूया. ताई नमस्कार. नमस्कार. इथल्याच का? इथलेच खासदार कोण आहे? रणजितसिंह निंबाळकर. खासदार साहेबांनी तुमच्या फलटण भागात काय काय विकास कामं गेल्या 4-4.5 वर्षात केली? 4-4.5 वर्षात तर कुठे इकडे दिसले नाहीत, पण एवढ्या 6 महिन्यात फक्त एवढे लॅम्प हे बसवलेत. फक्त 4 वर्षात कुठे फिरकले नाहीत. आता 4 महिने झाले फक्त दिसत आहेत इकडं. निवडणुकीच्या तोंडावर कामांचं घोषणा करण्याची सुरुवात केली त्यांनी. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या, मग काय वाटतं? खासदार तोच असावा, नवीन चेहरा असावा, कोण असावा? नवीन चेहरा असावा असं मला वाटतं. कोण असावा? हे बाबा संजीवराजे नाईक निंबाळकर असावेत असे, कारण ते महिलांच्या अडीअडचणी ते चांगले जाणून, म्हणजे एक सामान्य माणसात मिसळतात ते. म्हणजे कुठलाही ही असली तरी महिलांची ह्याची त्यांच्या तिथं गेलं बंगल्यावरती तरी एक महिला म्हणून, मी स्वतः एक महिला म्हणून जाऊ शकते मी तिथं बिनधास्तपणे. त्यांना एक माझा प्रश्न असं सोडवण्याची तेही करू शकतात. म्हणजे कुठलाही प्रश्न घेऊन जरी गेला ना तुम्ही तरी ते सोडवतात. म्हणजे एक पटकन त्यांच्याकडे गेलं की काम होतं. आणि एक खासदार केला म्हणून त्यांना आता तिकीट मिळावं असं माझी मनापासून इच्छा आहे. आणखी काय काय विकास कामं रामराजे नाईक निंबाळकर परिवाराने तुमच्या भागात केली? आतापर्यंत मला वाटतं सगळं जेवढे जे म्हणजे विकासाची कामं जे आहेत तेवढे महाराज साहेबांनीच केलेले आहेत. कारण खासदार तर आता 4 महिन्यापासून फक्त जाहिरातबाजी चालू आहे त्यांची. इथं नारळ फोड, तिथं नारळ फोड, एवढंच फक्त की निवडणूक आल्यानंतर सुरू झाले त्यांचं. आता मग संजीवराजेंना जर उमेदवारी भेटली, तिकीट दिलं पक्षानं, तर निवडून येतील? हो, 100% निवडून येतील. माझी एक स्वतः एक महिला म्हणून माझी ही गॅरंटी, निवडून येणार. संजीवराजेंना जर पक्षानं उमेदवारी दिली तर ते 100% निवडून येतील असं या ताई म्हणाल्या. आपण पुढे जाऊया आणखी. नमस्कार. नमस्कार. इथलेच का? इथलेच. खासदार साहेब कोण आहेत तुमचे? खासदार रणजित साहेब नाईक निंबाळकर. खासदार साहेबांनी तुमच्या फलटणमध्ये 4-4.5 वर्षात काय काय विकास कामं त्यांच्या निधीतून केली? शहरातलं ते काय माहित नाही, पण पाणीदार खासदार आहेत माहिती हे मला माहिती आहे. शहरात कामं नाही? शहरात तर काय दिसत नाही. नीरा देवघरच्या पाण्याचा प्रश्न सोडवला? हा, त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. आणखी काय इथल्या समस्या इथे की वाटतं सुटल्या पाहिजेत? सगळ्याच आहेत, रस्त्यापासून सगळ्याच आहेत बेसिक. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या. खासदार कोण असावा काय वाटतं? खासदार तोच असावा ज्याला का नाही लोकांची काळजी आहे. लोकांची काळजी करणारा, जनमानसात मिसळून असणारा खासदार. हा. आता मग संजीवराजेंनी पण यावेळेस उमेदवारी मागितलेली आहे, ते पण इच्छुक आहेत, काय वाटतं? ते पण चांगले उमेदवार आहेत. चांगले उमेदवार आहेत ते पण. त्यांनी काय काय कामं केली त्या भागात? त्यांनी बरीचशी कामं केली. त्यांनी पेरीच्या माध्यमातून किंवा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना रोजगार पण दिलेला आहे. भरपूर काम केलं. भरपूर काम. त्यांना उमेदवारी भेटली तर निवडून येतील? हा, चांगली टक्कर चांगली होईल. मामा नमस्कार. पुढे या. इथलाच आहे का? इथलं काय नाव? ननवरे, अण्णा ननवरे. खासदार कोण आहेत? खासदार कोण आहेत? दीपक चव्हाण. आमदार आहे. ही रणजित दादा. खासदार साहेबांनी काय काय कामं तुमच्या भागात केली? केले की बरेच ठिकाणी केले. बरीच केली. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहे, खासदार कोण असावं काय वाटतं? काय तर दोन्ही पैकी काय सांगता येत नाही. संजीवराजे पण इच्छुक आहेत. संजीवराजे पण तुम्हाला तुम्ही कोणाला पसंती द्याल? हा,
तुमची पसंती कोणाला? संजय राजाला त्यांनी काय काय काम केले त्या भागात? केलं की बरेच काम केलं. कामगारांना कामं लावल्यात. कुणाला मजुरांना काम नाही, कुणाला काय नाही, त्यांना कामं लावली. त्यामुळे ते निवडून येतील. येतील की. नमस्कार. नमस्कार बोला. इथलेच आहेत का? हा इथलेच आहे. खासदार कोण आहेत तुमचे? हा खासदार कोण आहेत? खासदार काय नाव रणजित निंबाळकर. खासदार साहेबांनी काय काय विकास कामं त्यांच्या निधीतनं तुमच्या भागात? पाण्याचा विकास केला बरेच ठिकाणी बरेच चांगला विकास केला त्यांनी. चांगला व्यवस्थित चांगला त्यांचा. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या. खासदार कोण असावा काय वाटतं? संजीवराजे पण इच्छुक आहेत. तीच असं वाटतं. संजीवराजेने पण उमेदवारी मागितली काय वाटतं? म्हटलं तरी काय त्यालाच बघते तिकीट मिळणार तीच राहणार बहुतेक. त्यांचं चाललंय म्हणजे तीच उभं राहणार. भाजपचाच उमेदवार निवडून येणार. निवडून भाजपमध्ये मग धैर्यशील मोहिते पाटील पण त्यांचं पण नाव चर्चेत आहे. काय वाटतं कोणाला मिळेल ती? नाही म्हणजे नुसतं वाटतं पण ते नाही त्यांना होणार. थोडी आणखी नाही होणार त्यांना. खासदार परत रणजितसिंह निंबाळकर. हा, बरोबर. आपल्यासोबत काही तरुण आहेत. आपण तरुणांना विचारूया. नमस्कार भैया. नमस्कार. इथलेच आहेत का? हो, इथं फलटण मध्ये खासदार कोण आहे तुमचे? रणजितसिंह नाईक निंबाळकर. खासदार साहेबांनी तुमच्या फलटणमध्ये त्यांच्या फंडातून काय काय विकास काम केले? आता कृष्णेच्या पोट पाण्याचं काम आहे. माननीय रामराजे नाईक निंबाळकरांनी दुंबलकवडीचं जसं पाणी आणलं तर त्याच्यात पोटभाग म्हणून काही ठिकाणी ह्याचं पण काम सुरू आहे. तर बरेच ठिकाणी अजून रस्त्यांचे प्रॉब्लेम्स खूप आहेत. म्हणजे फलटणमध्ये जर बघितलं तुम्ही तर अपेक्षा होती की त्यांच्याकडून की थोडंसं तरी रस्ते म्हणा डेव्हलपमेंटसाठी थोडा वाव देणं गरजेचं आहे. मे बी येणाऱ्या काळात ते नक्कीच करतील. पण समाधानकारक आहेत फलटणमध्ये पण. समाधानकारक काम आहेत. समाधानकारक आहेत. आता लोकसभेच्या निवडणूक आहेत 1.5-2 महिन्यात. खासदार कोण असावा कसा असावा काय वाटतं? खासदार म्हणाल तर सुशिक्षित असावा, लोकांच्या प्रश्नांची जाण असणारा पण असावा. आणि सध्यात महत्वाचं काम की तरुणांना बेरोजगाराचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती जाण असणार. भलेही खासदार हुशार असून पण नाही पण कामाची जाण असणारा नक्कीच असावा एवढी अपेक्षा आहे. संजीवराजेंनी पण यावेळेस उमेदवारी मागितलेली आहे पक्षाकडे. काय वाटतंय? बाबा तर एक नंबरच. त्यांच्याबद्दल काय बोलायचं. सध्या रामराजेंनंतर तेच फलटणचे धुरा एक व्यवस्थित आणि ते पायाला बिगरी लावून काम असतं. बाबांच्या बद्दल 100% बाबा असतील तर एक आनंदच आहे. काय काय कामं केली त्यांनी? बाबांच्या कामात तुम्ही शालेय ठिकाणाहून असतील कामं किंवा तुम्ही गावाकडे पण बघितलं तर कालव्यांची कामं असतील, पोटपाण्याची कामं असतील, दोंबलकवडी सारखं काम त्यांनी करून त्याच्यापेक्षा मोठं काम दुसरं काय असणार आहे. स्मशानभूमीचे काम असतील, परत बंधाऱ्यांची काम असतील, अशा अनेक कामं त्यांच्या माध्यमातून पण झालेली आहेत. पक्षाने तिकीट दिलं तर संजीवराजे निवडून येतील 100% येते. आणि फलटण मागच्या वेळी तर रणजितदादांना 1000च लीड होतं फक्त. पण बाबा असतील तर मे बी ते लीड 60-70 हजारावरती नक्कीच जाईल. संजीवराजे असतील तर लीड 60 ते 70 हजारावरती जाईल असं सुद्धा तरुणाई म्हणत आहे. धन्यवाद. लोकसभेचा सर्वे चालू आहे. बर बोला की. नमस्कार. नमस्कार. इथलेच का? इथले फलटणचेच प्रॉपर. खासदार कोण आहेत? खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर. खासदार साहेबांनी त्यांच्या निधीतून फलटणमध्ये काय काय विकास कामं केली? भरपूर केले. रस्ते वगैरे सगळं चांगलं भरपूर कामं केली. काय काय समस्या आहेत जे अजून सुटल्या नाही? काय समस्या म्हणजे असा पाण्याचाच प्रश्न आहे मोठा. दुष्काळ आहे. नीरा देवघरचं पाणी आणलंय म्हणते, खासदारांना पाणीदार खासदार म्हणते. बरोबर आहे की. रामराजांनी बी आणलेले. दोघांचं काम आहे. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहे त्यावेळेस संजीवराजे पण इच्छुक आहेत. त्यांनी सुद्धा उमेदवारी पक्षाकडे मागितलेल्या. काय वाटतं? संजीवराजांनी भरपूर काम केलेलं आहे. काय काय कामं केली? काय आहे, तालुक्यात सगळा विकास त्यांनीच केलाय. पाणी आणलं, रस्ते झाले, काय बाकी वीज लाईट, काय अन्न वस्त्र निवारा, हे बाकी काम आहेच की सगळी. मग आता त्यांना जर पक्षाने उमेदवारी दिली, तिकीट दिलं तर निवडून येतील का? येतील की निवडून येतील. बोलताय लोकसभेचा विषय राजकारण नाही. नमस्कार. नमस्कार. इथलेच आहेत का? मी इथलाच आहे. हा फलटण. काय नाव? पोपट जगन्नाथ मोरे माझं नाव. आडनाव मोरे. बर. हा. खासदार कोण आहेत तुमचे इथले? खासदाराचं
मी काय सांगू शकत नाही. रणजितसिंह निंबाळकर. निंबाळकर आहे खासदार. खासदार साहेबांनी तुमच्या फलटण भागात काय काय विकास कामं त्यांच्या निधीतून केली? ती काय मला माहित नाही. मी काय तिकडे जात बी नाही आणि येत बी नाही. पर ते रामराजेंनी आणि संजय बाबांनी आम्हाला पाणी बलकवडीचं आणून दिलं. नाहीतर आमचे माळरान सगळं होतं. बरं आता कोणाचा 2 एकर ऊस, कोणाचा 4 एकर, कोणाचा 5 एकर असा ऊस तुटून गेलाय. आणि एवढं मोठं मोठं बागद पाडले तर रामराजांनी की तालुका नंदनवंदन जर करायचं म्हणलं तर त्यांच्याशिवाय तालुका नंदनवंदन झालाच नाही. हितनं मागं सगळं ही होतं. असं आहे ना, हे मला सांगायचं आहे. बरं, मग आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहे लोकसभेच्या. काय वाटतं खासदार कोण असावा? खासदार ज्याने आम्हाला बोगद पाडून पाणी आणून दिलंय तर रामराजेच्या घरातलाच कोणतरी, संजय बाबा नाही तर कोणतरी आम्हाला खासदार पाहिजे असं आमची अपेक्षा आहे. उमेदवारी त्यांना भेटली तर निवडून येतील. हा, उमेदवारी जर त्यांना भेटली तर तीच निवडून येतील ना. बाकी ज्यांचा तालुक्यात कोणाचा म्हणजे त्यांना टपर देण्याचा तालुक्यात कोणाचा असं म्हणजे हीच नाही, म्हणजे एवढं हे होणार नाही. पण आम्हाला संजय बाबाच खासदार पाहिजे तरच आमच्या आणि इथनं पुढं समजा तालुक्याचं आमचं नंदनवंदन कोण करू शकतो तर संजय बाबाच खासदार झाल्यावर नंदनवंदन करू शकतो. बरं, ठीक आहे. या ठिकाणी आणखी एक ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया. मामा नमस्कार. नमस्कार, काय नाव? मला बोलताय. नमस्कार. नमस्कार. काय नाव? श्यामराव म्हणून सोनवलकर. इथलंच आहे का? वडलेच. खासदार कोण आहे तुमचे? खासदार रणजितदादा आहे. खासदार साहेबांनी काय काय विकास कामं तुमच्या फलटण भागात केली? खासदाराकडे आपण काय गेलोच नाही, तेवढं ते सांगताना एक मला कळतंय. कामं तर केलीत का नाही त्यांनी ह्या भागात? का आमच्या तर गावात काय अजून नाही. मला एक कळतंय, जो रामराजा पक्ष राहिले होते त्या काळात रामराजेने हा पक्ष काय 10, 15, 20, 25 काय असताना ती निवडून मनोहर जोशी सरकार बनलं. आणि त्या काळात माळजा तिथं त्यांची मिटिंग झाली पाणीची. आणि त्या पाण्याच्या ह्याच्यावर संदर्भात चर्चा करून त्यांनी धरणं बांधली आणि पाणी आमच्याकडे आलेलं आहे बोगद पडून. रामराजाचं काम जे आहे ना, 1 नंबरच काम, श्रेष्ठ चांगलं आहे. आणि त्याच्यापेक्षा पलीकडे झाला त्या राज्यात कुठं हे आमचा तालुका 95, 96, 97% बागायत झालाय. कुठल्या राज्यात जितका तालुका कुठलाच नाही. होणारे बी नाही, होती का नाही मला गॅरंटी नाही, पण तालुका फलटण नंदवून करून टाकलेला आहे. खासदार साहेब म्हणतात पाणी मी आणलंय, निरा देवगडचं काम केलंय. पाणीदार खासदार म्हणतात त्यांना. पाणी रामराजेने आणलेलं आहे. आता काय निधी नसन असं आता केंद्राने पैसे दिले असतात, त्याच्यामुळे त्यांनी पुढलं राहिलेलं आपलं काम चालू केलं असेल. ते आपण काय बघितलं नाही, पण असं ऐकून आहे. पण पूर्ण पाण्याश्रेय रामराजेचं आहे. आणि त्यासाठी खासदार हा नवीन राष्ट्रवादीचा खासदार कोण असावा? आता संजय राजेंनी पण उमेदवारी मागितलेली आहे, काय वाटतंय? बाबा असो संजय बाबा त्यांना उमेदवारी भेटली तर निवडून येणार. नाईक निंबाळकर, रामराजे नाईक निंबाळकर त्या परिवाराने अजून काय तालुक्यात तुमच्या कामं केलीत, काय सांगता येतील तुम्हाला? कामं तशी यामध्ये बाकी बारीक सारीक गोष्टी. आणि त्यांची एक गोष्ट, सरळ मार्गी माणसं आहेत, कोणाला दशत नाही, काय नाही, समजायला व्यवस्थित वागवणे. लोकशाही त्यांनी व्यवस्थित चालवली, आजपर्यंत चालवली. आता उद्या लोकमत त्यांच्याबरोबर आहेत आणि निवडून येतील. सरळ मार्गी माणसं आहेत, त्यामुळे रामराजे परिवार या भागात चालेल. त्यांच्या घरातील कोणी उमेदवार असला तरी निवडून येईल असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आपल्या सोबत अंजीर उत्पादक शेतकरी आहेत, माल विक्रीसाठी बसलेले आहेत, आपण त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्कार. दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतमाला हमी भाव नाही, दुधाला दर नाही, म्हणजे काय शासनानं काय करावं, काय वाटतं शेतकरी? शेतकऱ्यांसाठी शासनानं वाईज काहीतरी सुविधा द्यावी, सुधारणा द्यावी, वाईज पाण्यासाठी वाईज हे करावं. दुसरं काय अजून? खासदार कोण आहे तुमचे? आताचे खासदार रणजितदादा आहेत. खासदार साहेबांनी काय काय विकास कामं तुमच्या तालुक्यात केलीत, या भागात केलीत? खासदारांनी केलेत बरेच कामे, पण अजून जास्त करावे व्हावीत अशी अपेक्षा आहे आमची. पाणीदार खासदार म्हणतात की त्यांना? हो म्हणतात पाणीदार खासदार, पण करावी कामे अशी आमची इच्छा आहे.
काय काय प्रश्न आहेत, समस्या आहेत सुटल्या नाहीत इथल्या वाटतं? अजून पाण्याच्या रस्त्याच्या बरेच प्रश्न आहेत. 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या. खासदार कोण असावा, कसा असावा, काय वाटतं? खासदार बाबांसारखा काम करणारा असावा असं वाटतं. संजीवराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक त्यांनी काय काय कामं केली त्या भागात? ह्यांनी बरेच काम आहे. ते राजे आहेत तिकडचे. भरपूर कामे केले त्यांनी. सुधारणा पहिल्यापासून त्यांनी चांगले केले. तरी काय सांगण्यासारखं? सांगण्यासारखं म्हणजे पाणी रामराजेंनी पाणी डोंबलकडीच पाणी रामराजेंनी आणलं. परत रस्त्याची कामं, बरेच कामं, शाळा सुधारणा, बरेच काय काय केलं त्यांनी. त्यामुळे आता पक्षानं जर त्यांना तिकीट दिलं तर संजीवराजे निवडून येतील. 100% 100% येतील, येणार. हा, बोला मावशी. बाबांचं खेडोपाडी गावांच्या लोकांना तर भरपूर सहकार्य मार्गदर्शन असतं. आमच्या इकडे बरड गावातून तर बाबांचे पॅनल टू पॅनल सरपंच किला निवडून आले. बाबांच्या ह्याचे खूप सहकार्य आहे बाबांचं. बाबा 100% नाही 101% खासदारकीला निवडून येणार म्हणजे येणार. नमस्कार. नमस्कार, बोला. काय नाव? प्रशांत श्रीराम माडेवाली, बापू माडेवाली, विद्यानगर. इथलेच आहेत? इथलाच आहे. खासदार कोण आहेत? कुठले इथले? तुमचे खासदार सध्याचे कोण आहेत? रणजितसिंह नाईक निंबाळकर. खासदार साहेबांनी काय काय विकास काम या भागात केले? काय ते रेल्वे आणली म्हणतायत. रेल्वे आणली. आणखी काय म्हणतात? अजून काय रोडची कामं चालली म्हणतायत. एवढं. पाणीदार खासदार म्हणते त्यांनी नीरा देवगरचा प्रश्न सोडवला असं पण चालू आहे. नीरा देवधर हे मुख्यमंत्री मुरली शिवसेनेच्या ज्यावेळेला सरकार होतं तेव्हा रामराजे आणि त्यांचे 16 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला. आता जे एक्सपायर दिवंगत नेते कोण मुरली मनोहर जोशी यांना पाठिंबा दिला. ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला हा प्रश्न मार्गी लागलेला आहे. त्यावेळेला आम्ही भजीवाले चहावाल्यांनी कर्जरोखी उभी केली. 2000, 3000, 1500 पैसे गोळा झाले महाराष्ट्रातनं. त्यांना पाठिंबा दिल्यानंतर कामं पूर्ण झाली सगळी पाण्याची. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या. काय वाटतं खासदार कोण असावा? आम्ही प्रत्येकाला संधी दिली. कोण आमचा वैरी नाही. स्वर्गीय हिंदूरावजी नाईक निंबाळकरांना आम्ही खासदार केलं. त्यांचे चिरंजीव रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खासदार केलं. आता आमची एक इच्छा की संजीवराजांना खासदार करावं. का हो नाही त्यांनी खासदार? काय काय कामं केली त्यांनी? कोणी? संजीवराजांनी गाव तिथं लाईट, गाव तिथं रस्ता, गाव तिथं तलाव, गाव तिथं व्यायामशाळा, गाव तिथं समाज मंडप. अजून काय करायचं? त्यांनी उमेदवारी पण मागितलेली आहे पक्षाकडे. काय वाटतं पक्षाने उमेदवारी दिली तर खासदार मिळू नाही तर नाही मिळू. आम्ही जोपर्यंत अशी लढणारं सैन्य वेगळं, पगारी सैन्य वेगळं, बाजारी आम्ही लढणारं सैन्य. लढणारं सैन्य फार महत्वाचं असतं त्या भूमिकेमध्ये. त्यांच्या पाठीमागे तमाम जनता आहे आणि आम्ही संधी दिलेली. स्वर्गीय इंद्रावजी नाईक निंबाळकरांना संधी दिली, रणजितसिंह यांना संधी दिली. आता आमची इच्छा की संजीवराजांना आम्ही संधी देणार नाही. कारण का वेळोवेळी धावणारा माणूस म्हणजे कुणी असू, तुम्ही असू किंवा रस्त्यावर एखादा चिकवाला असू, केळवाला असू, कुणाची आई आजारी असू, कोण वडील आजारी असू, समक्ष त्याचे सांत्वन करणारा, गाडबडी घेणारा, काय मदत करणारा असा नाही. आता त्यामुळे ते खासदार होणारच. करणारच होत नसतो, करावा लागतो. खासदार होत नसतो, करावा लागतो असं इथला मतदार म्हणत आहे आणि मतदारानं ठरवलेलं आहे की संजीवराजेंना खासदार करणारच. नमस्कार, बोलताय? नमस्कार. नमस्ते. इथलेच आहे का? हा, मी फलटणचा प्रॉपरच मतदारच आहे इथला. काय नाव? माझं नाव लक्ष्मण काकडे येरके या नावाने मी प्रसिद्ध आहे. एक सोशल वर्कर म्हणून मी काम करतो. खासदार साहेबांनी तुमच्या भागात काय काय विकास कामं गेल्या 4-4.5 वर्षात केले? मी तर अजून त्यांचा विकासाचा पर्वच बघितलं नाही. वास्तविक पाहता त्यांच्याकडून ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या, ज्या प्रमाणे त्यांना निवडून दिलं त्या पद्धतीने त्यांच्याकडून काम झालं नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि करायला पाहिजे होतं. त्यांच्याकडे सगळी सत्ताच होती. फलटण तालुक्यासाठी किंवा तुमच्या मतदारसंघासाठी त्यांनी भरपूर आणायला पाहिजे होतं. का आणलं नाही हेच कळत नाही. पाणीदार खासदार म्हणते त्यांना नीरा देवगरचा प्रश्न सोडवला नाही. नीरा देवगरचा आम्ही 91 बघतोय. रामराजेंचं श्रेय आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचं श्रेय आहे. आणि ते अपक्ष होते आणि त्यावेळेस त्यांना आम्ही 91ला मी चिठ्ठी त्यांच्या मतदारसंघात मतपेटीत टाकली होती की तुम्हाला का देतोय आणि कशासाठी देतोय. त्यांनी पूर्तता केलेली आहे. समाज परिवर्तन, कुठं असं मतभेद नाही, जाती त्यांच्या मला राजकारण घेणं नाही, पण त्यांच्या जर राजघराण्यात जर तुम्ही गेला ना तर तिथं तुम्हाला कसं वाटतं, आपलेपणा वाटतो. एक वैशिष्ट्य आहे, आपलेपणा वाटतो तिथं. कुणाला सगळ्यांना
मांडीजवळ घेतात ते, असे कधी वाटत नाहीत की परके आहेत आणि असं आहेत, म्हणजे त्यांच्याबद्दल आपुलकीच आहे. म्हणूनच यंदा सुद्धा जे समाज परिवर्तन पाहिजे, राजकीय परिवर्तन पाहिजे ते झालं पाहिजे. संजीवराजेंचं नाव यावेळी चर्चेत आहे, त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे. नाही, त्यांना दिलीच पाहिजे. त्यांचं कामच तसं ना, जिल्हा परिषदेच्या पासून पंचायत समिती आणि त्यांच्या माध्यमातून त्यांची कामच आहेत या तालुक्यात. इतकी काम आहेत बघा, तुम्ही कुठेही जावा प्रत्येक, म्हणून संजीव बाबांना लोक फर्स्ट प्रेफरन्स देतात. नमस्कार. नमस्कार. इथलेच आहेत का? हो, इथलंच आहे पलटण. खासदारांनी काय काय कामं केली तुमच्या भागात? खासदार केलेत, भरपूर कामं केलेत. यंदा बी त्यांना तिकीट मिळालं असं आमचं. काय काय विकास कामं केलीत, काय सांगता येईल का? आता काय विकास त्यांनी केले ते काकडे साहेबांनी सांगितलं तीच बरोबर आहे सगळं. ते बी आमचे बंधूच आहेत, त्यांनी सांगितलं बरोबर आहे तीच. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहे, त्या मग खासदार कोण असावा, कसा असावा? खासदार का आता संजीवराजेंचं नाव चर्चेत आहे. त्यांचं नाव चर्चेत, खासदारकीसाठी चांगले आहेत ते बी. उमेदवार चांगले आहेत. हा, उमेदवार चांगले आहेत. पक्षाने तिकीट दिलं तर निवडून येते. हो, पक्षाने तिकीट दिले तर संजीवराजे हमखास निवडून येतील असं फलटणकरांचं म्हणणं आहे. वंचितचे अध्यक्ष आहेत, बहुजन वंचित. वंचित बहुजन आघाडी जय भीम. बोलताय? नमस्कार. नमस्कार. इथलेच आहेत का? मी फलटणमधलेच आहे. काय नाव? माझं नाव सुभाष गायकवाड. खासदार कोण आहेत? आता सध्याचे खासदार रणजितदादा आहेत, परंतु मला एक सांगायचं असं वाटतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं भाजप सरकार आहे, ही भाजप सरकार आता सध्या राज्यघटना जी घटना आहे या घटनेत बदल करायचा त्यांचा प्लॅन आहे. त्याचबरोबर संविधान बदलण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. परंतु या काळामध्ये जर संविधान वाचलं असेल, तर घटना वाचली असेल, तर आपल्याला आदरणीय बाबासाहेब आंबेडकर याशिवाय पर्याय नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जे ओबीसी समाजाला, मराठा समाजाला आजपर्यंत कोणीही कुठलाही पक्ष उतरला नाही, परंतु एकमेव असं नेता आहे की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे आदरणीय प्रकाश आंबेडकर हे स्वतः रस्त्यावर उतरून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. कारण वंचित बहुजन आघाडीचे श्रोते बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि हे एक न मानता मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी त्यांची भूमिका आहे. परंतु आता सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चाललं आहे की संविधान बदलण्यासाठी आणि जे खाजगीकरण चालू आहे, हे खाजगीकरण थांबलं पाहिजे. हे पतसंस्था आहे, तुमच्या शाळा आहेत, त्या हर एक गोष्ट तुम्हाला मुलांना ऍडमिशन मिळत नाही. जर हे खाजगीकरण जर झालं तर मुलांना शिक्षण घेताना पैसे देऊन शिक्षण घ्यावं लागेल आणि त्यांना पैसे भरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. यासाठी हे खाजगीकरण पहिलं बंद झालं पाहिजे आणि जो प्रत्येक शेतीला हमी भाव जर पाहिजे असेल, जर कापसा हमी भाव पाहिजे असेल, तर श्रीमंत बाबासाहेब आंबेडकर तुमच्या सर्व ह्याला हमी भाव देऊ शकतो. आणि तुम्हाला जर बदलच पाहिजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आजच्या घडीला मुख्यमंत्री म्हणून आदरणीय बाबासाहेब आंबेडकर झाला पाहिजे ही बोलतोय की नमस्कार. नमस्कार. काय नाव? माझं नाव रुपेश सुधा मोंगतेरे. मी राहिला आता गोलकीमध्ये. बरं, खासदार कोण आहे तुमचे? आता रणजित सिंह नाईक निंबाळकर खासदार आहेत. खासदार साहेबांनी तुमच्या भागात काय काय विकास कामं गेल्या 4-4.5 वर्षात त्यांच्या निधीतून केलीत? खासदार साहेबांनी बऱ्यापैकी कामं केलेली आहेत, पण ऍक्च्युली कसं आहे, आम्ही पहिल्यापासूनच रामराजे किंवा राजेगडाचे कट्टर कार्यकर्ते. तर मी स्वतः कोळकीचा रहिवासी आहे आणि श्रीमंत रामराजे पण किंवा संजय बाबा असतील तर ते पण कोळकीच्याच रहिवासी आहेत आणि कोळकीमध्ये कमीत कमी 8,000 मतदान आहे. तर त्यामधला आम्ही कमीत कमी जर आमच्या संजीवराजे नाईक निंबाळकरांना जर तिकीट भेटलं तर आम्ही 100% त्यांना सपोर्ट करू आणि कोळकीमधून 8,000 पैकी कमीत कमी 6,000 मतांचं लीड देण्याचं काम आम्ही त्यांना करू. संजीवराजेंनी या भागात काय काय विकास काम केले? संजीवराजेंनी बऱ्यापैकी आता तसं बघायला गेलं तर शैक्षणिक क्षेत्रात पण त्यांनी भरपूर प्रगती केलेली आहे. आता पाण्याचं बोलायला गेलं तर पाण्याविषयी पण रस्सीखेच चालू आहे. पण मला जसं माहिती आहे तसं जास्त करून पाण्यामध्ये रामराजेचं सहकार्य भरपूर आहे आतापर्यंत. तेरा देवघरचा प्रश्न सोडवलाय म्हणतात खासदार. आता मी वय वर्ष माझं आहे 30,
तर ऍक्च्युली मी लहानपणापासून आता पिढ्यानपिढ्या रामराजे आम्ही राजे गटाचे कार्यकर्ते, पण ऍक्च्युली मी जसं ऐकतोय तसं नीरा देवधर हे फक्त रामराजेंच्या नावावरती आहे आणि त्यांनी आतापर्यंत जे विकास कामं केलेली आहेत किंवा नीरा देवधरचं पाणी आणलेलं आहे ते रामराजेंनीच आणलेलं आहे असं मी तर ऐकतोय. आता संजीवराजांना उमेदवारी दिली पक्षानं तर निवडून येतील 100% संजीवराजे नाईक निंबाळकर निवडून येतील. कारण हा नेता म्हणजे युवा पिढीला पुढे घेऊन जाणारा नेता आहे आणि ते जर उभं राहिली तर त्यांना आम्ही 100% मतदान करू आणि त्यांना निवडून आणू याची खात्री आहे आम्हाला. नमस्कार. नमस्कार. इथलेच का? हा इथला जाईल. खासदार कोण आहे? रणजित सिंह नाईक निंबाळकर. खासदार साहेबांनी तुमच्या भागात काय काय विकास काम केले? आमच्या भागात मी ज्या भागात राहतो तिथं भरपूर कामं केलेत. जे मागच्या 30 वर्षापासून जे पाण्याचे प्रश्न होते, काही लोकांचे प्रलंबित फलटण शहरात मोठमोठी कार्यालय आणणे हे करणे, ते सर्वसामान्यांना जे मागच्या 30 वर्षात जी अडचणी होत्या त्या आतापासून फलटणच्या दूर होत्या असे आमचं मत आहे. 2 महिन्यानंतर निवडणूक आहे त्या संजीवराजेंनी पण उमेदवारी मागितलेली आहे, काय वाटतं? काय नाही त्यांच्या उमेदवारीचं काय नाही, लोक विकास बघून मतदान करतील. आता जुना काळ राहिला नाही, त्याच्यामुळं दादांनाच मतदान करणार लोक, खासदार साहेबांना. त्यामुळं खासदार हेच कंटिन्यू हेच खासदार राहणार आहे. काही कुठल्याही अफवा आल्या तरी कुणालाही तिकीट नाही, काय नाही, खासदार साहेबांना तिकीट मिळणार. कामाच्या फक्त जोरावरती, कुठल्याही ब्लॅकमेलिंग वरती नाही. नमस्कार. नमस्कार. इथलं जाऊ का? इथलं जाऊ. खासदार कोण आहे तुमचे? खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर. खासदार साहेबांनी काय काय विकास काम केले त्या भागात काय सांगा? विकासाचे, रोडचे, लाईटचे, पाण्याचे, बाकीचा इतर विकास केलेला आहे. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या, काय वाटतं खासदार कोण असावं? तेच असावं. संजीवराजेंनी पण उमेदवारी मागितली, काय वाटतं? पण जे काम करल व्यवस्थित तेच असावं खासदार. ज्यांनी काम केलंय तेच खासदार पाहिजेत आणि सध्याच्या खासदारांनी काम केलंय. हो केलं. आपल्यासोबत स्थानिक व्यावसायिक आहेत, आपण त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्ते. इथलेच का? हा फलटण प्रॉपर्टी. खासदार कोण आहे? चालू खासदार आता चालूचे खासदार कोण आहे? खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर. खासदार साहेबांनी तुमच्या फलटण मध्ये काय काय विकास कामं 4-4.5 वर्षात केलीत गेले? आत्ता चालू केलीच, 4.5 वर्षात काय आठवत नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर कामं चालू केली. तोंडावर कामं चालू. तर 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या, काय वाटतं खासदार कोण आणि कसा असा? खासदार संजीवराजे. संजीवराजे नाईक निंबाळकर. त्यांनी काय काय विकास कामं तुमच्या फलटण मध्ये तालुक्यात तर भरपूर विकास कामं केले. काय काय केले? त्यांची एज्युकेशन सोसायटी आहेत भरपूर, त्या माध्यमातून भरपूर कामं करतात. पक्षाने तिकीट दिले तर निवडून येते. आमचा सपोर्ट पूर्ण राहणार तालुक्यात. नमस्कार. नमस्ते. काय नाव? राम सुभाष वायवळे. इथलंच आहे का? हो फलटण. खासदार कोण आहे तुमचे? आमचे खासदार आता फलटणचे खासदार आहे ती रणजित दादा, पण यंदा आमचं संजू बाबांना मत आहे. महाराज साहेब. रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी या भागात काय काय काम केलीत काय सांगतील? काय काम केले सगळी रामराम महाराज साहेबांनी आमच्या, आणि त्याचे श्रेय रणजित दादा घेते. ती सगळी कामं पहिल्यापासून विकासाची कामं 30-35 वर्ष झालं. श्रीमंत रामराजे साहेब, संजू बाबा साहेब, रघुनाथ राजे साहेब, पिट्टू बाबा, विश्वजित राजे ही सगळी जण करत आहेत. काय काय काम केली? सगळं पाण्याचं पाण्यापासून टंचाई सगळी फलटणची घालवलेली आहे. महत्वाचं काम नीराव कृष्ण खोर ही सगळंच काम महाराज साहेबांच्या मध्ये. नीरा देवघरचं काम खासदार साहेब म्हणतील मी केलं नाही, ते आता श्रेय घेणारच, त्याचे आहे, त्यांचे केंद्र सरकार आहे ती करणारच, तशी ती म्हणणारच की. हो आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहे, मग काय वाटतं खासदार कोण असेल? आमचे संजू बाबा. संजू बाबा. हो महाराज साहेब म्हणतील तसं. पक्षाने जर तिकीट दिलं तर निवडून येईल. आता पक्षाचं कसं आहे, पक्ष आता महाराज साहेब चालले त्यांचे प्रयत्न, त्यांच्या प्रयत्नाला यश येईल असं आम्हाला वाटतंय जनतेला. नमस्कार. नमस्कार. खासदार कोण आहे तुमचे? रणजित नाईक निंबाळकर. खासदार साहेबांनी काय काय विकास कामं 4-4.5 वर्षात तुमच्या फलटण परिसरात केलं? आमच्या मंडईमध्ये आणि आमच्या मार्केट कमिटीमध्ये काही कामं नाहीत,
काम आहेत ती राजे गटाची. संजूराजे, पिंटूबाबा, रामराजे यांची काम आहेत. काय काय समस्या आहे तिथल्या वाटतंय की सुटल्या पाहिजेत? मंडईमधली समस्या जर म्हणलं तर इथं बसायला कंपल्सरी गाळे नाहीत. दुसरी गोष्ट बाथरूमची सोय नाही. लघवीची लेडीजला लघवीची सोय नाही. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत मग लोकसभेच्या, काय वाटतं खासदार कोणाचा? संजूबाबा नाईक निंबाळकर. त्यांनी काय काय काम केली ते? फलटण ग्रामीण भागात त्यांची भरपूर काम आहेत आणि सिटीमध्ये जर म्हणलं तर रामराजे नाईक निंबाळकर, पिंटूबाबा यांची कामं आहेत. काय काय केलं असं सांगता येईल का? काय पिंटूबाबांनी मार्केट कमिटीत जर म्हणलं तर नवीन गाळे, गुरांचा दवाखाना, कराडचं हॉस्पिटल काम प्रगतीपथावर आहे. आता संजीव राजेंना जर पक्षातून उमेदवारी मिळाली, तिकीट भेटलं तर निवडून येतील का? काय वाटतं? 101% निवडून येतील माढा मतदारसंघात. इथलंच आहे का? मला हसायला येतं, मला बोलायला येत नाही नाही, हसायला येत नाही. मी बोलतो की तुम्हाला येतंय बोलायला, मला माहित आहे. इथलंच आहे का? काय नाव? माझं सांगा. सुनीता नाना हुंबरे. खासदार कोण आहेत माहित आहेत? रणजित दादा निंबाळकर. काम केले ते का तुमच्या भागात त्यांनी? नाही नाही, काहीच केलं नाही. आता 2 महिन्यात निवडणूक आहे, खासदार कोण असावं? कोण असावा? रामराजे, संजीवराजे. संजय त्यांनी काय काम केली ते? करतात ते काम सांगितले त्यामुळे निवडून येते. मावशी नमस्कार. हा नमस्कार. काय नाव? उमा बाळू शिंदे. खासदार कोण आहे तिथले तुम्हाला माहित आहे? खासदार कुठले इथले का? इथले रणजित आहेत. रणजित नाईक निंबाळकर. हा रणजित नाईक निंबाळकर. खासदार साहेबांनी काय काय कामं केली तुमच्या भागात? काय सांगताय? केलेत की बरीच कामं केलेत आमची त्यांनी. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहे, त्या संजीव राजेंनी पण उमेदवारी मागितली पक्षाकडे. काय वाटतं कोण असावं उमेदवार? हा कोण असावं उमेदवार? काय आता आम्हाला दोघं सारखीच आहेत. आता ते पण सारखा आहे, पण सारखाच आहे. आता दोघं सारखे? हा. कोणाला जरी दोघांपैकी कोणाला उमेदवार मिळेल तरी चालेल. हो. नमस्कार. नमस्कार. काय नाव? बसा 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 बसा. काय नाव? माझं नाव रणजित रामचंद्र निंबाळकर. इथलेच आहेत? प्रॉपर इथलेच. खासदार साहेबांचं तुमचं नाव एकच आहे? नाव एक आहे, पण मी रणजित भाऊ म्हणतात मला. त्यांना रणजित दादा. बरं, काय वाटतं खासदार साहेबांनी तुमच्या फलटण मध्ये काय काय विकास काम केले? विकास काम म्हणजे खरं पाहायला गेलं तर पूर्वीचं काम सगळं महाराजांचंच आहे आणि महाराजांचं काम जे होतं ते त्याच्यावरच आयत्या पीठावर रेगोट्या पडलं जातं असं आमचं मत आहे. मग आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहे, त्या काय वाटतं खासदार कोण असं? आमचं खासदार श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असं. संजीवराजेंनी काय काय विकास कामं तुमच्या भागात केली? संजीवराजेंनी राजकारणात आल्यापासून 1991 पासून म्हणजे सर्वप्रथम ते श्रीराम सोसायटीचे चेअरमन, त्यानंतर पंचायत समितीचे सभापती, त्यानंतर त्यांनी जे काय पद घेतली त्या पदाला प्रत्येक पदाला त्यांनी न्याय दिलेला आहे. जे पद त्यांना मिळालं त्याला न्याय दिलाय. तर आमचं असं मत आहे की जर त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं माढा मतदारसंघातल्या सर्व लोकांनी तर ते 100% चांगलं काम करणार. 100% काम चांगलं करणार. कारण आजपर्यंत त्यांनी जी पदं भोगलीत ती त्यांनी समाजासाठी किंवा लोकांसाठीच काम केलं त्यांनी. अजितदादा गट, राष्ट्रवादी अजितदादा गट आणि भाजप यांची महायुती आहे. मग भाजप स्टँडिंग खासदाराची जागा अजितदादा गटाला देईल का? काय वाटतं? नाही, तसं आता त्यांना संधी दिलेली आहे, त्यांना संधी देऊन झालेली आहे. तर आमचं मत संजीवराजेंना एकदा संधी द्यावी भाजपने आणि अजितदादा गटाने, आणि त्यांना संधी दिलं तर 100% त्या संधीचं सोनं करतील. आपल्या सोबत तरुण व्यापारी, आपण या तरुणाला विचारू. नमस्कार. नमस्ते. काय नाव? माझं नाव हैदर मेटकरी. खासदार कोण आहे ह्या वर्षी 2024ला? संजीवराजे नाईक निंबाळकरच खासदार होतील. सध्याचे खासदार तुमचे कोण आहेत? रणजित दादा नाईक निंबाळकर. त्यांनी काय काय काम केली ते बघा. आता त्यांनी काम केलेले त्यांचा आढावा एवढा आम्हाला माहित नाही, पण 2024ला
माड्याला लोकसभा मतदारसंघातून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची वर्णी लागेल 100%. संजीवराजेंनी काय काय विकास काम केले? संजीवराजेंनी जिल्ह्यातील ताईटेच आहेत. संजीवराजे लोकांच्या गायतले ताईटेच. संजीवराजेंनी आता काय विकास केला सांगायचं म्हणलं तर प्रत्येक गल्लीतला लहान मुलगा सांगेल काय काय विकास केलेला आहे. संजीवराजे म्हणजे आता असं झालेलं आहे, संजीवराजे प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाशी त्यांचे संबंध आहेत रोजचे. म्हणजे त्यांना भेटायला जाणारे आणि त्यांच्याकडे अडचणी घेऊन जाणारे असे फलटण तालुक्यातून रोजचे जवळजवळ हजारो जण त्यांना भेटायला जातात अडचणी घेऊन. पण प्रत्येकाची अडचणी सोडवल्याशिवाय संजू बाबा घरातून बाहेर जात नाहीत अजिबात. त्यामुळे खासदार होते 100%. सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवल्याशिवाय संजीवराजे घरातून बाहेर जात नाही असं सुद्धा या तरुणाचं म्हणणं आहे. नमस्कार. नमस्ते. काय नाव? रोहित विलास आयहोळे. इथलेच आहेत? हा, इथलेच फलटण तालुक्यात. खासदार कोण आहे? रणजित निंबाळकर. खासदार साहेबांनी तुमच्या फलटण मध्ये काय काय विकास कामं केली गेल्या 4-4.5 वर्षात? नाही, विकास काम तर काय दिसली नाहीत, पण नारळ फोडलेले आहेत बरेच. काय काय समस्या अडचण येते? काय सर्वच अडचणी आहेत. सर्व म्हणजे तर महाराज साहेब असल्यामुळे तशा काय अडचणी आलेल्या नाहीत. रामराजे महाराज साहेबांचा इथं म्हणजे कामकाज चांगलं असल्यामुळे इथं कधी अडचण आलेली नाही. ग्रामीण भागात कामं झाली? महाराज साहेबांचे झालेले आहेत, बाकी नाही माहित कोणाची. आता झालेलीच नाहीत म्हणून माहित नाहीत. 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत मग लोकसभेच्या. काय वाटतं खासदार कोण असा? यावेळी संजय बाबा नाईक निंबाळकर. त्यांनी काय केलं या भागासाठी? त्यांनी तसं बघायला गेलं तर ते सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी देशात नंबर काढलेला आहे आपल्या सातारा जिल्हा परिषदेचा झडपीचा. त्याच्यामुळे ते जर खासदार झाले तर काय 100% प्रगतीचा आहे आणि विकासच होणार आहे. तर आज आपण फलटणच्या आठवडी बाजारामध्ये आलेलो होतो. या ठिकाणी आपण लोकांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या. संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया होत्या. काही लोकांचं म्हणणं आहे खासदारांनी थोड्याफार प्रमाणात कामं केलेली आहेत, पाण्याचा थोडाफार प्रश्न सोडवलेला आहे, परंतु फलटण मधला इथला जो विकास आहे तो संजीवराजे नाईक निंबाळकरांनी रामराजे नाईक निंबाळकर यांनी या भागात जास्त विकास केलेला आहे असं इथल्या मतदारांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर संजीवराजे यांना जर पक्षाने उमेदवारी दिली तर ते खासदार होतील असं सुद्धा लोकांचं म्हणणं आहे. त्यांच्या उमेदवारीला पसंत असल्याचं चित्र आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कॅमेरा पर्सन समाधान गायकवाड सह मी अण्णा बनसोडे, टुडे 9 मराठी, फलटण.